बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याला एक व्यक्ती होती जिने शेवटपर्यंत स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं, अशी ती व्यक्ती दिसली आहे. सगळ्यांची लाडकी किलर गर्ल म्हणजेच जान्हवी किल्लेकर. खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? मी सुद्धा मस्त. जान्हवीचे डोळे सगळं काही सांगून जातात. जेव्हा जान्हवी रागत असते तेव्हा तिचे डोळे बोलतात. जेव्हा जान्हवीला खूप आनंद होतो तेव्हा देखील तिचे डोळे बोलतात. आज जान्हवीचे डोळे नेमके काय बोलतात आहे? आनंद दिसतोय खूप जास्त. आय एम व्हेरी हॅपी. क्या बात आहे. बिग बॉसच्या घरातला तुझा एकंदरीत प्रवास कसा राहिला? खूप खडतर, सुख दुःख सगळंच, आनंद, रडणं, भांडण, राडा, कल्ला, सगळंच. क्या बात आहे. तू सिरियल करत होतीस, त्यानंतर सिरियलनंतर हा इथे येण्याचा निर्णय कसा घेतला बिग बॉसमध्ये? निर्णय मी घेतला नाही, मला घेण्यासाठी प्रवृत्त केलं. विचारण्यात आलेलं तेव्हा? नाही ॲक्च्युली इच्छा होती पण कॉन्फिडन्स नव्हता की आपलं काही टिकावं लागणार नाही. बिग बॉसचं घर आहे यार. ते एक खूप मोठी गोष्ट आहे. बिग बॉसच्या घरात जाणं, तुमच्यात ना गट्स लागतात. बिग बॉसच्या घरात ते त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी ना तुम्हाला गट्स लागतात. सोपं हिंमत लागते. हां, सोपं नाही आहे बिग बॉसच्या घरात जाणं. हे जे 16 होते ना, जे 16-17 एक वाईल्ड कार्ड होते, ह्यांच्यात ना ती हिंमत होती म्हणून ते बिग बॉसच्या घरात गेले आणि त्यांच्यात काहीतरी होतं म्हणून बिग बॉसने त्यांना घरात घेतलं. सो बिग बॉस, बस, काही कारण नाही. कमाल. म्हणजे कमाल. जान्हवी बोलता बोलता एकदा एक वाक्य बोललेले की पूर्ण सीझन हा किचनवर अवलंबून असतो. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? पण खरीच गोष्ट आहे ती. हे ना मला एका आठवड्यानंतर कळलं की हा अख्खा गेम बीबी करन्सीचा आहे. हा सीझन ॲब्सोल्यूट वेगळा होता. हा सीझन बीबी करन्सीचा होता आणि आम्हाला सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या होत्या. विकत काय घ्यायचं आहे? मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बघ, माणूस कुठे पण झोपेल, कुठे पण वॉशरूमसाठी, आंघोळसाठी कुठेही जाईल, पण माणूस खाईल काय? त्याच्यासाठी तुला पैसे पाहिजेत, बीबी करन्सी पाहिजे. सो अख्खा गेम हा किचन. प्रायोरिटी काय द्यायचो आम्ही? किचनचं सामान. मग आम्ही बाथरूममध्ये जायचो, मग आम्ही बेडकडे जायचो. प्रायोरिटी काय? व्हॉट इज प्रायोरिटी? हा गेम मला तेव्हा कळला की अख्खा गेम हा किचनवर आहे. सो किचनवर आपला ताबा असणं जास्त गरजेचं आहे. आणि तशी पण मी चांगली कुक आहे हे सगळ्यांनीच मान्य केलं आहे. सो ती एक प्रयोगशाळा पण होती माझ्यासाठी. वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकली. कमीत कमी सामानातून जास्तीत जास्त छान कसं आपण बनवू शकतो हे शिकले मी. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी तू 4 सीझनचा काही अभ्यास केला होतास का? खरं तर नाही. मी एका सीझनचा अभ्यास नाही म्हणता येणार, पण ते मी बघितलेलं होतं. 3रा सीझन मी बघितला जाण्यासाठी, आतमध्ये चालली आहे म्हणून. पण मला गेम कळला नाही. ते बघून पण काही फायदा नाही झाला, कारण की हा सीझनच वेगळा होता. हा सीझनच मानवी भावना जपण्याचा सीझन होता, बीबी करन्सीचा सीझन होता. हा सीझनच वेगळा होता, खूप वेगळं होतं. 17च्या 17 कॅरेक्टर्स वेगळे होते, खूप वेगळं होतं. त्याच्यामुळे अभ्यास जरी झाला असेल तरी काय फायदा नव्हता. असं आहे ते सगळं. कुठेतरी जान्हवी सुरुवातीला आम्हाला ए टीममध्ये गेल्यावर वेगळी दिसली आणि नंतर तशी ए टीम तुटत गेली, तशी जान्हवी आम्हाला एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी म्हणून दिसली. सो नेमकी जान्हवी काय आहे मला जाणून घ्यायचं आहे खऱ्या आयुष्यात. जी नंतर दिसली तीच खरी जान्हवी आहे. पहिली जी जान्हवी होती त्यातले थोडं होतं. तिला राग येतो, ती हाय टेम्परामेंट आहे, पण ती उद्धट नाही. ती असं लगेच तोंड, तिला राग येतो पण ना तो तिच्यापुरतं असतं की यार मला राग येतो. पण तिने कधी बोलून नाही दाखवलं आणि बिग बॉसच्या घरात तिने बोलून दाखवलं. हाच तो फरक आहे फक्त. आणि नंतरची जान्हवी तर तीच जान्हवी आहे. तिला सगळ्यांसोबत राहायला आवडतं, तिला सगळ्यांची सेवा करायला, तिला सगळ्यांसाठी छान छान जेवण बनवायला आवडतं, कोणाला छान वाटेल असं. भलेही मला माहिती आहे हे लोक माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत, मला माहिती आहे, तरीही त्यांच्या हातात जाऊन चहा देणं ही जान्हवी आहे. अनेकदा जान्हवीचा राग टोकाला गेलेला, तर त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं? जो संयम कुठेतरी सुटलेला की काय एकंदरीत? सिच्युएशन, परिस्थिती माणसाला काहीही करण्यात. मला काय म्हणायचं ना, तुम्ही ना फक्त 1 तास बघायचा, पण जे 24 तास घडायचं ना त्याच्यावर अवलंबून ते रिॲक्शन असायचे. जे बघितलं जायचं ना त्याच्यावर अवलंबून होतं सगळं. मी आता एवढंच म्हणेन. त्याच्यामुळे तो माझा ताबा सुटला आणि ते फुटलं. जान्हवी पहिल्यांदा जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा जान्हवीची नेमकी काय भावना होती? मी संपले, माझं करिअर संपलं. आता माझं ह्या शोमध्ये काम नाही आहे. मी ना कंटेस्टंटला मला नॉमिनेट करा, मला घराच्या बाहेर काढा. मला अपमानास्पद वाटलेलं. बिग बॉस तुम्ही मला जेलमध्ये टाकलं.
पण मला ते रिअलायझेशन, तुला जान्हवी का जेल, हाच तर फरक आहे ना. का हा प्रश्न ना आपल्याला नेहमी पडला पाहिजे. स्वतःला हा प्रश्न पडला की का, ह्याचा विचार कर. मला कशासाठी टाकलं, मला का, म्हणजे हिंमत कशी झाली तुम्ही टाकायची, असं नाही. का टाकलंय ना, काहीतरी कारण असणार. बिग बॉसला सगळे कंटेस्टंट सारखे आहेत. कोणावर जास्त प्रेम, कोणावर कमी प्रेम, किंवा रितेश सरांचं असं काही नाही, कोण फेवरेट कोण हे असं काही नाही. जर तुम्हाला टाकलं आहे तर ती महाराष्ट्राची पण इच्छा आहे. आता तू विचार कर की तुला का टाकलं आहे. बस ह्याचं रिअलायझेशन त्या रात्री मला झालं. दिवस तर माझा रडूनच गेला. बिग बॉसच्या घरात जान्हवीचा सर्वात आवडता स्पर्धक कोण आहे? आवडता स्पर्धक वर्षाताई. बऱ्याचदा वर्षाताईंबरोबरचे वाद तुझे टोकाला गेलेले आणि नंतर ते मिटले सुद्धा, नंतर प्रेम देखील जाणवलं. काय एकंदरीत तेच म्हणणे मी सिच्युएशन जसं म्हटलं की पहिले सिच्युएशन वेगळी होती, पण त्याच्यानंतर जसं मी काही लगेच नाही झालं. भलेही ताईंनी पण मला माहीत नाही सांगितलं असेल नसेल, पहिलेही जेव्हा आमचे वाद होते ना तेव्हाही मी त्यांचे पाय चेपून द्यायचे. असं काही माझ्या हे नव्हतं की नंतरच माझं आता मला माझी हे क्लिअर करायचे म्हणून मी ताईंचे. त्याच्या आधीही मी जेव्हा एक ग्रुपमध्ये होते, जेव्हा आमची भांडणं तेव्हाही मी ताईंचे पाय दाबून द्यायचे. कारण की ते सेवा वृत्ती माझ्यात पहिल्यापासूनच आहे. आणि त्या खूप वयाने मोठ्या आहेत, त्या दाखवत आहेत. शेवटी त्यांचं वय यार, त्यांचंही अंग दुखत असणार. आणि आपल्या स्त्रियांना किती त्रास होत असतो, जसं आपल्याला हार्मोन्स चेंज होतं ते आपल्याला माहिती आहे यार, ते आपलं पर्सनल आहे. सो त्या थोडीनं सांगत बसणार आहेत सगळ्यांना. सो एक ती सेवा करे म्हणून मी तेव्हाही सेवा करायचे. पण त्याच्यानंतर मी ताईंना जाणून, त्यांनी काय काय कामं केली, खूप काय काय केले यार, त्या खूप ग्रेट आहेत, त्या खूप ग्रेट आहेत. ते जेव्हा कळलं तेव्हा माझी मतं बदलली ताईंविषयीची. आणि आत्ता माझी अशी इच्छा आहे की जेव्हा मी त्या वयाची होईन तेव्हा मला वर्षा उसगावकर दिसायचंय, तसं दिसायचंय. तसं तुझे डोळे पण ऑलमोस्ट सेम आहे. एक दिवस काय झालं माहिती आहे, ताईनं समोरून येत होतं आणि आमचं अख्खं घर बघशील बिग बॉस मिरर मिरर मिरर. सो मला असं वाटलं वाव मी छान दिसते आज. पण त्या वर्षातही येत होत्या, इतके आमचे कपडे पण सिमिलर होते. हां म्हटलं यार मी जेव्हा तेवढी होईन मी अशीच दिसेन. निक्की आणि जान्हवीची मैत्री फार गाजली होती, पण नंतर जी फूट पडली आणि मग पुन्हा ती एकत्र आली. पण सध्या निक्कीबद्दल जान्हवीचं काय मत आहे? माझं मत तेव्हाही असंच होतं की ती चांगली मुलगी आहे. तो तिचा स्वभाव आहे. प्रत्येक माणूस हा सारखा नसतो, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो. म्हणून आपण सगळीच माणसं चांगली, सगळी अर्धी वाईट, तसं पाहिजे ना यार, मिक्स पाहिजे. सगळं साधं साधं मग लाईफ जगण्यात काही पॉईंट नाही आहे. सो ती आहे चांगली मुलगी, मला आवडते ती. बिग बॉसच्या घरातून जान्हवी काय एक शिकवण घेऊन जाईल, एका वाक्यात काय सांगशील? आपण माणूस म्हणून काय आहोत, आपण कुठे थांबायला पाहिजे, काय करायला हवं, हे आत्मपरीक्षण करणं, हे वेळोवेळी स्वतःचं आत्मपरीक्षण करणं हे गरजेचं आहे. ही शिकवण मला बिग बॉसच्या घरात. 70 दिवस होते, 70 दिवसांपैकी काय एक तुझी चांगली आठवण आहे जी लगेच असं वळून पाहिल्यावर आठवते? बऱ्याच आहेत, तशा तर खूप आहेत. पण ज्या दिवशी मी जेलमधून बाहेर आली ती एक आठवण, तो दिवस स्वातंत्र्यासारखा. आणि इनफॅक्ट अख्ख्या घराने माझा स्वीकार केलेला, आनंदाने टाळ्या वाजवलेल्या की जान्हवी बाहेर आली. ह्याचा अर्थ सगळ्यांनी मला स्वीकारलेलं ना तेव्हा, तो एक आनंद. आणि ईशान जेव्हा आलेला मला भेटायला, तो एक. जाता जाता काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना? जाता जाता तेच सांगेन की मान्य आहे जान्हवीकडून खूप चुका झाल्या, त्याचं प्रायश्चित्त पण मी घेतलं, खूप घेतलं. आता तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा आणि जान्हवीचा पुन्हा एकदा त्याच प्रेमाने तशाच पद्धतीने स्वीकार करा, हीच मी प्रेक्षकांना विनंती करते. खूप खूप धन्यवाद आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.